होते, काय सांगतात? आज छावा ढोल पथक जे आहे ते अनेक वर्षे कार्यरत आहे. पाचपाखडी विभागामध्ये या शहरामध्ये दरवर्षी ही जयंती साजरी करतात आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीच्या निमित्ताने अनेक विचार प्रवर्तक कार्यक्रम असतात, पोवाडे असतात. आज हा या ठिकाणी संपन्न होतोय. निश्चितपणे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम जो आहे तो अद्वितीय आहे, अविस्मरणीय आहे आणि घराघरामध्ये तरुणांच्या मनामध्ये हे पोहोचवण्याचं काम हे छावा ढोल पथक करते. निश्चितपणे याच्यामध्ये ठाणेकरांनी दरवर्षी सहभागी होत राहावं आणि हा उत्सव जो आहे तो शौर्याचा उत्सव म्हणून साजरा करत राहावं अशा प्रकारच्या मी सदिच्छा देतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा पुतळा आहे तसाच छत्रपती संभाजी महाराजांचा देखील असावा, याच्याकरता मासुंदा तलावाच्या समोरच्या भागामध्ये जी बाग आहे त्या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी हा पुतळा उभारला जावा यासाठी मी कार्यरत आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की महापालिका आणि शासनाच्या माध्यमातून हा पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचं काम जे आहे त्याला मान्यताही मिळेल आणि हा पुतळा देखील उभारला जाईल. कारण की हा मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संभाजी महाराजांचं शौर्य जे आहे ते दैनंदिन येणाऱ्या पिढ्यांना दिसलं पाहिजे, त्यांचं स्मरण राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा पुतळा लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळवून उभारला जावा यासाठी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळे शिवभक्त हे प्रयत्नशील आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आम्ही या मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. छावा ढोल ताशा पथकच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप मोठ्या उत्साहात आणि जोशात संभाजी महाराज जयंतीची जी साजरी करत आहोत. यंदाची संभाजी महाराजांची 369वी जयंती आहे. खूप मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. कोण कोण पाहुणे आले होते आणि काय? खूप मोठमोठे मान्यवरांची इथे उपस्थिती होती. आपले ठाण्याचे आमदार संजयजी केलकर साहेब, तसेच निरंजन डावकरे साहेब, तसेच आपले लाडके नगरसेवक नारायणजी पवार साहेब यांची इथे उपस्थिती होती. छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य नागरिकांपर्यंत पोहोचावं यासाठी काय काय कार्यक्रम आता या ठिकाणी पार पडतात? दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या युवा पिढींना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रम व कार्यक्रम आम्ही राबवतो. गेल्या वर्षी आपण शस्त्र प्रदर्शन वगैरे युवा पिढींना कळावे, आपल्या नागरिकांना कळावे हे ठेवले होते. यावर्षी आपण पोवाडा आणि तसंच त्यांचे वेगवेगळे संभाजी महाराजांचे जे पराक्रम होते ते पोवाडा मार्फत आपण सांगत आहोत. मी एक छावा ढोल ताशा पथकाची मेंबर आहे आणि मी हेच सांगेन की हे आमचं 10वं वर्ष आहे. आम्ही नेहमी म्हणजे आतापर्यंत खूप मोठ्या उत्साहाने हे साजरा करत आलेलो आहोत. खूप आमच्या महेश दादांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांच्याच ह्याच्याने आम्ही प्रत्येक गोष्ट करत आलेलो आहोत आणि आता पण तुम्ही मागे जेवढं बघाल ना तेवढं आम्ही पूर्णपणे ना सर्व त्यांनी मॅनेज करून पूर्ण आम्ही आतापर्यंत हे छावा ढोल ताशा पथका निमित्त सगळं म्हणजे उभं केलेलं आहे.